नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। गेल्या 4 डिसेंबर पासून अंगणवाडी ताई बेमुदत संपावर आहे। जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद आहे। बालकांचे पोषण व जळणघळण करण्यासोबतच राज्य शासनाच्या सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करीत असतात। मात्र तरी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या आंदोलनाची पूर्तता न झाल्याने पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका शुक्रवारी म्हणजेच उद्या 29 डिसेंबर रोजी जेल भरो आंदोलन करणार आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। यावर आता शासनाच्या महिला व बालकल्याण विभागानं जिल्हा परिषदांना पत्र देत पर्यायी व्यवस्था उभी करून बालकांना पोषण आहार देण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच तात्पुरत्या स्वरूपात सेविकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत काम सुरू ठेवावे। तसेच संप काळातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मानधनासाठी हजेरी भरण्यात येऊ नये अशा सूचना केल्या आहेत। मात्र विभागाच्या या निर्णयावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आक्रमक झाल्या असून या निर्णयामुळे संप चिघळण्याची शक्यता आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी 4 डिसेंबर पासून संप पुकारलाय। शासन दरबारी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्यानं राज्यातील अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारलाय। यामुळे पालघर जिल्ह्यातील 2799 अंगणवाड्यांना कुलूप लावण्यात आलं आहे। या संपात 6000 अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या आहेत। अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस 35 वर्षापासून अत्यंत तुटपुंज्या वेतनात काम करीत आहेत। वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी ही लढाई सुरू आहे। मात्र शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यानं त्याच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेवर जेल भरो आंदोलन करून सरकारचा जाहीर निषेध करणार आहेत।